ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषे शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे स्वागत आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। तर आजचा श्लोक आपल्याला 14 अध्याय सुरू झालेला आहे, त्यातला पहिला आणि दुसरा श्लोक हे झालेला आहे आणि आता दुसरा श्लोक सुरू झालाय। तर दुसरा श्लोक असा आहे, मम योनिर्महद् ब्रह्म तस्मित् गर्भ दधाम्यहं संभव्य सर्वभूतानां ततो भवति भारत। त्याचा अर्थ असा आहे, हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो आणि त्यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य असं आहे, जगताविषयी हे विस्तृत वर्णन आहे। हे काही घडते ते सर्व काही क्षेत्र शरीर आणि क्षेत्रज्ञाच्या आत्मा म्हणजे संयोगामुळे घडते। भौतिक प्रकृती आणि जीवांचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते। महतत्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महतत्वांचाच कधी कधी ब्रह्म असे म्हटले जाते। परमपुरुष तत्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणूनच असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते। या महतत्वाचे वेदांमध्ये म्हणजे मुंडक उपनिषद ब्रह्म असे वर्णन करण्यात आलेले आहे। तस्माद ब्रह्म नाम रूपन्न च जायते, म्हणजे परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवांची गर्भधारणा करतात। आकाश जल तेज आणि वायू इत्यादी सहित सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वाच्या समूहाला महद्ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात। 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला पराप्रकृती जीव असे म्हटले जाते आणि भौतिक प्रकृतीशी पराप्रकृतीचा संयोग या भगवंतांच्या इच्छेमुळे होते आणि त्यानंतर भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो। भाताच्या राशीत विंचू आपला अंडे घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवांच्या जन्माचे कारण होत नाही। वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात आणि त्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते। भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गत कर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळे शरीर प्राप्त होते आणि त्याप्रमाणे तो आपल्या गत कर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो आणि या प्राकृत जगतात जीवाच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत। आता या संपूर्ण ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये जरी तो श्री प्रभुपादांद्वारे बराचसा काही सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि आपलं थोडं डोक्यावरून जाण्यासारखं सुद्धा आहे, परंतु आपण थोडंसं फोडून त्याचा विषय आपण घेऊया। तर आता बघा की इथे ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी असं पाहायचंय आपल्याला की आपण गेल्या श्लोकामध्ये आपण क्षेत्रज्ञ हा सगळा विषय समजून घेतला आहे आणि इथे पण असं सांगितलंय की हे सगळं काही जे घडतंय ना ते सगळे या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञानाच्या काय होतं संयोगानुसार घडत आहे। तर आता इथे ब्रह्म हा उल्लेख येतोय बघा की ब्रह्म उल्लेख येतोय आणि त्याच्यावरूनच आपल्याला असं दिसतंय की ब्रह्म नेमकं काय आहे बरं, किती जणांना ब्रह्म म्हटलं जातं। तर आता ब्रह्म आपण एक ब्रह्मदेवांना पण आपण ब्रह्म म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण एक ज्याप्रमाणे हे जे
भौतिक सृष्टी आहे, जी निराकार ब्रह्म ज्योती आहे, निराकार ब्रह्म ज्योती, त्याला सुद्धा ब्रह्म म्हणजे अद्वैतवाद जे म्हणतो ना, अहम ब्रह्मास्मी वगैरे, तर ते त्याला सुद्धा तिथे सुद्धा त्याला ब्रह्म म्हटलं जातं. निराकार ब्रह्म ज्योतीला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. परत ब्रह्म कोणाला म्हटलं जातं, तर आजच्या श्लोकानुसार काय महत्व म्हणजे तीन हे जे गुण आहेत, तीन गुण माहितीत ना आपल्याला, सत्व रज आणि तम, हे जे तीन गुण आहेत त्यांचा जे संयोग झालाय ना, त्याला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. बघा की आपल्याला आणखीन एक माहिती झाली की तीन गुणांच्या संयोगाला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं, आणि हे सुद्धा एक ब्रह्म आहे. बघा की महत्त्व, जे महत्त्व आहे, आता इथं महत्त्व हा शब्द आलाय, आणि महत्त्व यांना काय झालं, ही संपूर्ण सृष्टीचे कारण, महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे. महत्त्व संपूर्ण सृष्टीचे कारण आहे. तर मग आपल्याला हे महत्त्व म्हणजे काय हे थोडस समजून घ्यायचंय आपल्याला. महत्त्व म्हणजे काय, तर मग आकाश आपल्याला माहितीये, आकाश, जल, तेज, वायू इत्यादी हे सगळे सहित 24 तत्व असतात हे सगळे. आणि ह्या 24 तत्वांच्या, हे ज्या सगळ्या ह्या भौतिक शक्ती आहेत, ह्या सगळ्या भौतिक शक्ती, आणि ह्या तत्वांच्या समूहाला, म्हणजे ह्या सगळे तत्व एकत्र येतात की नाही, त्यांचा सगळा हा जो समूह आहे 24 तत्वांचा, आणि त्या सगळ्यांच्या तत्वांच्या समूहाला काय म्हटलं जातं, महत ब्रह्म म्हटलं जातं. आणि दुसरंही त्यांना नाव आहे, सोपं नाव आहे त्याला, की भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृतीला काय म्हटलं जातं, महत्त्व, महद्ब्रह्म, किंवा ही काय झालं भौतिक प्रकृती ना, तिला ते असं दुसरं एक नाव आहे त्याला, भौतिक प्रकृती. आता ही भौतिक प्रकृती हे एक नाव आहे त्यांना. तर श्रील प्रभुपादांद्वारे सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलंय की प्रभुपादांनी, की हे सगळं जे भौतिक प्रकृती आहे, तर त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसताना असं दिसतं. एक छान उदाहरण त्यांनी असं पण दिलंय की राशीत भाताच्या राशीमध्ये विंचवाचा जन्म होतो, भाताच्या राशीमध्ये. तर भाताच्या राशीत जरी विंचवाचा जन्म झाला, तरी असं सगळं म्हटलं जाते की हे भातच हा जे आहे ना, भात ते कारण आहे काय, तर विंचवाच्या जन्माचं, असं काही लोकल आपले बोली भाषा असते की त्याच्यातून जन्म झाला वगैरे. पण तसं नाही, तर त्याच्यामध्ये ना, की विंचू जाऊन आहे ना अंडी घालत असतो, आणि मग त्याच्यामध्ये दिसताना दिसतं की त्या राशीतून जन्म झालाय, पण तसं नसून की विंचवानी तिथे आधी अंडी घातलेली असते. हे खूप छान उदाहरण आहे बघा ना, की जे आपल्याला असं वाटतं की भौतिक प्रकृतीतून जीवांचा जन्म झाला, भौतिक प्रकृतीने जीवांचा जन्म झालाय, असं आपल्याला आपण पाहतो. आपण दिसतानाही तर असं दिसतं ना की आपल्याला, की ही भौतिक प्रकृती जन्म देते म्हणजे काय, तर स्टेप बाय स्टेप सगळ्यांचा कशा पद्धतीने जन्म होतो, म्हणजे आपला सुद्धा आपल्या आई वडिलांपासून जन्म होतो. तर मग आई वडिलांचाही त्या दुसऱ्या आई वडिलांपासून जन्म होतो, म्हणजे ही सगळी जी लिंक आहे ही आपली माहिती, की आपल्याला आपण पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीमधून शेवट आपल्याला प्रकृतीपासून आपला जन्म झालाय. जसं की आपल्यामध्ये शरीरामध्ये काय आहे आणि तेच बाहेर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शरीरामध्ये सुद्धा कसं की आकाश आहे, जल आहे, तेज आहे, वायू आहे, सगळे अंश आपल्या शरीरामध्ये आहेत आपल्या. आणि आणि त्यापासून म्हणजे ह्या सगळ्या तत्वापासूनच आपला जन्म झालेला आहे. ह्या सगळ्या तत्वापासून म्हणजे हे सगळ्या गोष्टीत ना आपल्या शरीरामध्ये आहेत, आणि हे शरीर त्यापासून बनलेलं आहे, हे शरीर. आणि जोपर्यंत आत्मा आहे या शरीरामध्ये तोपर्यंत आहे सगळं. आणि जेव्हा आत्मा बाहेर पडतो त्यावेळेस हे शरीर सुद्धा ह्याच्यामध्ये पुन्हा विलीन होतं. मग पुन्हा त्यामध्ये आकाश, जल, तेज, वायू या सगळ्यामध्ये काय होतं, की सगळ्यामध्ये हे शरीर ह्या पंचमहाभूतामध्ये शरीर विलीन होत असतं आपलं. म्हणजे पुन्हा याच्यातूनच शरीर निर्माण झालंय आपलं, आणि याच्यातच पुन्हा जाणार आहे आपलं शरीर. पण आहे ना, एक गोष्ट अशी आहे की हे जसं भाताचं आणि विंचवाचं जे उदाहरण श्री प्रभुपाद देतात ना, तर ते खूप सोप्या रीतीने सांगितलंय बघा, की ह्या भौतिक प्रकृतीमध्ये सुद्धा दिसताना आपल्याला जन्म झालाय असं भौतिक प्रकृतीपासून, असं आपल्याला दिसतं. परंतु असं नसून आहे ना, की भगवंत ही बीज प्रदान करणारे आहेत. भगवंत आधी बीज, जसं विंचवानी आधी जाऊन तिथे अंडी घातली ना, पण आपल्याला दिसताना काय दिसतं की भाताच्या राशीतून जन्म झाला, पण तसं नाही. तर ह्या विंचवाने अंडी घातलीत ना, तसंच आहे ना, ह्या भौतिक प्रकृतीपासून आपला जन्म झालाय असं आपल्याला दिसतं. परंतु तसं नसून आहे ना, की आपला जन्म आहे ना, तो भगवंतांनी आधी बीज प्रदान केला, आणि त्यामुळे आपला जन्म झाला.
आता हा जरी जन्म झाला असला ना, तरी ह्या जन्मातून बघा की याच्यातून सुद्धा त्यांना गतकर्मानुसार म्हणजे भौतिक प्रकृती प्रदान आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेल्या निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होतात. म्हणजे भौतिक प्रकृतीने निर्माण केलेली ही सगळी वेगवेगळी शरीर आहेत. बघा की एक शरीर एकसारखं आहे का? कोणतंही शरीर एकसारखं नाही. म्हणजे किती किती वेगवेगळे योनी आहेत त्याच्यामध्ये. बघा की मनुष्याची योनी आहे, परत प्राण्यांची योनी आहे, वनस्पतीची योनी आहे, कीटक आहेत, सगळे वेगवेगळे. म्हणजे हे ज्या सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अगदी चराचरामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळं शरीर त्या त्यानुसार प्राप्त झालेलं आहे. आणि हे शरीर प्राप्त झालंय ना, तर ह्या शरीरानुसार आहे ना त्यांना त्या त्या त्याला त्यांची त्यांची जी जी गतकर्म आहेत ना त्यानुसार त्यांना जन्म प्राप्त होत असतो. आणि जन्म प्राप्त झाला की त्यानुसारच त्यांना सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. आणि त्या सुख दुःखात आहे ना त्यांना त्या पद्धतीने ते अगदी हे होत असतात. म्हणजे त्यानुसार ते स्वतःला हे करत असतात. की आता समजा बघा की तुम्ही उदाहरणार्थ की मनुष्य मनुष्य जसा की मी उदाहरण तुम्हाला सांगते छोटस. की ज्या पद्धतीने की ह्या प्रकृतीमध्ये आपण त्या त्या पद्धतीने आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी त्या त्या पद्धतीने आपल्या सुख दुःखानुसार आपल्याला म्हणजे आपल्या गतकर्मानुसार आपल्याला काय मिळालेलं असतं की त्या त्या पद्धतीची आपल्याला कुवत मिळालेली असते की आपल्याला कशा पद्धतीने आपण धन अर्जन करू किंवा धन प्राप्त करू. त्यानुसार आपल्याला बुद्धी पण मिळालेली असते की आपल्या कर्मानुसार की त्या पद्धतीने बुद्धी. आणि त्यानुसार आपल्याला गरीब श्रीमंत ही सुद्धा लेवल असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होतात ना, अगदी साधे सगळ्यांनाच आहे ना एक प्रकारे पोट आहे आणि त्या पोटानुसार आहे ना त्यांना खाण्याची इच्छा किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. मी एक असं पाहिलं की असा एक गाडा होता एक ह्याचा जेवणाचा. म्हणजे तिथं काहीतरी खायला वडापावचा वगैरे अशा वेगवेगळ्या गाडे होते तिथं. आणि तिथं लोक काय करायचे, पैसे द्यायचे आणि त्यात काय आहे खाद्य ते घ्यायचे आणि पैसे देऊन खाद्य घ्यायचे. आणि तिथे एक कुत्रा आलं. कुत्र्याने काय केलं, एक पान उचललं. पान उचललं म्हणजे ह्याचं पान कशाचं, आपलं झाडाचं पान उचललं आणि तोंडामध्ये धरलं. तोंडामध्ये धरून आहे ना ते त्या गाड्या समोर गेलं. आणि ते त्याची इच्छा होती की सगळ्यांना त्याला असं त्यांनी पाहिलं की सगळे काहीतरी म्हणजे पैसे देत आहेत आणि काहीतरी खायला घेत आहेत. मग त्यालाही असं वाटलं की मी एक पान उचलून त्यांना देईल. आणि निरागसपणे उभा राहिले ते पान धरून. आणि मग त्यांनी सुद्धा मग त्याला त्याच्या जो असतो त्या गाड्यावरचा मालक त्याला सुद्धा त्याला दया आली आणि त्याला वाटलं की ह्याला सुद्धा खाण्याची इच्छा आहे. मग ते पान घेतलं त्याच्याकडून आणि त्याला ते वडापाव खायला दिला. मग अशा पद्धतीने दोन चार ते कुत्रे एक एक पान उचलून आले आणि ते समोर गाड्या समोर यायचे आणि खायचे. म्हणजे एक आहे ना एक पोट आहे ना आपल्याला की सगळ्या करायला शिकवतं सगळ्या गोष्टी. अगदी प्राणी असो काही असो सगळ्यांना सुद्धा जे त्यांना त्यानुसार बुद्धी प्राप्त होते. आणि हे सगळं आहे ना त्याला कर्मानुसार. आता ते जे कुत्रा आहे ते आधीच्या जन्मी मोठं अंबानीच्या कुटुंबामध्ये सुद्धा जन्माला आलेलं असू शकतं ना ते. की एवढ्या श्रीमंत कुटुंबातून काही त्याची कर्म त्याची नडली कर्म आणि त्या कर्मानुसार त्याला काय झालं की त्याला त्यानुसार शरीर प्राप्त झालं. आणि त्या शरीरानुसार त्याला त्या उदरनिर्वाहाची साधनं प्राप्त झाली. म्हणजे बघा की हे सगळी प्रकृती ही सगळ्या आपापल्या कर्मानुसार ते शरीर प्राप्त करत असते. आणि परंतु काय होतं की हे जरी शरीर किती प्राप्त झालं, किती प्रकृती आपले जन्म वेगवेगळे असले, त्यानुसार आपलं सुख दुःख असलं ना, तरी सुद्धा भगवंत मात्र आहे ना आपल्याला कधीच विसरत नाही. भगवंत सतत आपल्याला लक्षात ठेवतात आपल्याला. कारण त्यांना आपली इतकी काळजी आहे ना, तर ते सगळ्यांकडे म्हणजे प्रत्येक जीवांकडे तो कसली अगदी तो शेणातला किडा जरी असला ना, तरी त्याच्याकडे सुद्धा ते परमात्मा रूपाने भगवंत त्याच्या हृदयामध्ये असतात परमात्मा रूपाने. का तर भगवंत इतके दयाळू. आपण जे म्हणतो ना भगवंत दयेचे सागर आहेत. मग दयेचे सागर म्हणजे हेच इतकं उदाहरण छान आहे ना की भगवंत प्रत्येक जीवांची काळजी त्यांना असते आणि प्रत्येक जीवांच्या खाण्यापिण्याची काळजी असते. प्रत्येकाच्या मुखात घातल्याशिवाय ते जेवत नाही. म्हणजे असे भगवंत आहेत ना की कोणालाही उपाशी ठेवत नाही. किती तो गरीब असू श्रीमंत असू त्याला काही प्राप्त झालेलं नसू. अगदी जंगलामध्ये म्हणजे एक शिवाजी महाराजांना जसं आपण तेच उदाहरण माहिती की रामदास स्वामी ज्या पद्धतीने जंगलात घेऊन जातात आणि तो जो दगडाखाली ते पाहतात दगडाखाली ते त्यांना असं वाटत मला मी सगळ्यांचं भरण पोषण करतो. जसं सगळ्यांना मला द्यावं लागतं असं त्यांच्यात अहंभाव थोडासा येतो. आणि त्यावेळेस मग ते दाखवतात की दगडाखाली जो एक मुंगी असत त्यांच्याकडे काय असतं की खाण्याचे धान्य त्यांच्या
जवळ असतात. मग ते म्हणतात की हे दगडाखाली एकदम एवढ्या खोल दगडाखाली त्यांच्याकडे अन्न कुठून आलं. तर हे भगवंत आहेत ना, सगळ्यांना सगळ्या गोष्टी पुरवत असतात आणि परमात्मा रूपाने सगळ्या जीवांची काळजी करत असतात. अगदी भगवंत आहे ना, वेळोवेळी अवतार घेत असतात. का तर आपल्यासाठी. त्यांना काही हे आहे का? वरती भगवंत आनंदात आहेत ना, मग का आपल्या अवभोवती जगातल्या अशा दुःखमय जगामध्ये येत असतात भगवंत? का तर त्यांना आपली दया आहे. आपल्यासाठी, केवळ आपल्यासाठी भगवंत अवतार ग्रहण करत असतात. आणि त्यांनी बघा, भगवंतांनी आपण पाहतो की असं वरकरणी पाहतो अनेक अवतार भगवंतांनी घेतले की 24 अवतार आपण हे करतो, त्यातली त्यात दशावतार मेन आहेत. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो की एवढ्या सगळे ते शाकला पुंसो कृष्णस्तु भगवान स्वयं असं म्हणतो, हो की नाही? एवढे सगळे अवतार भगवंतांनी घेतले, परंतु कृष्णस्तु भगवान स्वयं असं सुद्धा ऋषीमुनी सगळे श्रीमद भागवतामध्ये म्हणतात की सगळं आहे, ठीक आहे, परंतु कृष्णस्तु भगवान स्वयं हे मात्र सत्य आहे. की भगवंत म्हणजे स्वतः प्रत्यक्ष भगवंत कृष्णच आहे. म्हणजे हे कृष्णस्तु भगवान स्वयं हे म्हणजे दुसरं काही नाहीच आहे. हा त्यांनी स्टॅम्प ही केलेला आहे की कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि मग भगवंतांच्या लीला सुद्धा इतक्या, ते भगवंत एवढ्या सुंदर लीला करत असतात. आता फक्त उद्याचा आपला भगवंत अवतार कृष्ण कृष्ण प्रत्यक्ष भगवंत काय करतायत, अवतार त्यांचा जन्मदिवस आहे, जन्माष्टमी आहे. म्हणजे सगळ्यात भक्तांचा सगळ्यात जो स्पेशल दिवस आहे ना, तो उद्या आहे सगळ्यांचा स्पेशल दिवस. आणि त्याच्यासाठी आपल्या हृदयाच्या मध्ये ना आधी तयारी करायची. भगवंतांचा जन्म तर झालाय 5,000 वर्षापूर्वी, पण दरवर्षी आणि रोज पहाटे चॅन्टिंग करताना रोज भगवंतांचा जन्म आपल्या हृदयामध्ये व्हायला पाहिजे. आणि उद्या तर भगवंतांचा जो जन्म आहे ना, तो आधीच आपण तयारी करायची, हृदयामध्ये तयारी करायची. भगवंत ना ह्यात आणण्यासाठी आपल्या मनाची तयारी करायची की कशा पद्धतीने मी भगवंतांना माझ्या हृदयामध्ये आणेल आणि हृदयामध्ये त्यांना एक डीटीज रूपाने त्यांना विराजमान करेल. आणि त्यांच्यासाठी मी काय करू, त्यांच्या आनंदासाठी काय करू, ते त्यांना काय आवडतं, मी त्यांच्यासाठी काय काय करणार, ह्याची तयारी आपल्याला आधीच करायची. आणि त्यांच्या लीला इतक्या सुंदर मनोहरी लीला असतात की ह्या लीला भक्तांना इतक्या आवडतात. आणि नुसत्या ह्या लीला ऐकूनच भक्त सगळे आनंदी होत असतात आणि त्यांचं चित्तही मार्जन होत असतं. कारण लीलानुसार आहे ना, प्रत्यक्ष आपण भगवंतांचा संग घेतोय अशा पद्धतीने आहे. आणि मी एक भक्ती आश्रय वैष्णव स्वामींचे काही एक प्रवचन ऐकत होते. त्यांनी इतकं छान त्या प्रवचनामध्ये भगवंतांच्या लीला हे केल्या, प्रस्तुत केल्या. तर त्यामध्ये जसं ते असं सांगतात की पुतनेचा ज्या वेळेस आहे ना, पुतना येऊन भगवंतांनी पहिलाच एक राक्षसी जी आली की ती पुतना रूपाने आली. आणि पुतना रूपाने आली आणि भगवंतांनी सहज स्तनपान करूनच तिला मारलं. म्हणजे भगवंत बघा की ते छोट्या रूपामध्ये आहे भगवंत, तरी सुद्धा एवढ्याशा छोटे असून सुद्धा त्यांना असं नाही की ते छोटे आहेत म्हणून त्यांची शक्ती सुद्धा छोटी आहे. त्यांची शक्ती सुद्धा तितकीच तोडीची असते. आणि बघा की भगवंत एवढे वेगवेगळे अवतार ग्रहण करतात आणि ह्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे अवतारामध्ये छोटेसे असो नाही तर मोठे असो, तरी सुद्धा त्यांना तेवढी शक्ती आहे. पुतना आली आणि पुतनेचा वध त्यांनी केला. आणि त्यावेळेस इकडं कंसाला मात्र इतकी भीती वाटायला लागली की त्यांना असं वाटायला लागलं की एक एक बघा की आपल्याला कन्फर्म झालंय. आता ते म्हणतात की आता कन्फर्म जाईल की हाच आहे जो काय आहे, 8वा पुत्र आहे जो माझ्या मृत्यूचं कारण आहे. आता मात्र तो टार्गेटच झाले. आता हाच जो आहे ना, यालाच मारण्यासाठी आता मी पूर्ण प्रयत्न करणार म्हणून. मग त्यांना काय झालं की आता त्यांचा एक मित्र असतो, जे कृष्ण बुक मध्ये लीला नाहीयेत ना, त्या सुद्धा लीला त्यांनी प्रस्तुत काही सांगितल्या. त्याच्यामध्ये ते काय सांगतात की एक हे अघोरी म्हणजे श्रीधर विप्र असतो. तो अघोरी पुजारी असतो. अगदी तो सगळी मंत्र तंत्र विद्या ह्या सगळ्यामध्ये पारंगत असतो. शिवजींचा भक्त असतो तो. आणि असा हा जो श्रीधर विप्र आहे ना, तो म्हणतो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही माझ्यावर सोपवा. मी ही जरी पुतणेला मारलेला असला, एवढी मोठी महाकाय पुतना असली, तरी मी काही कोणत्या गोष्टीला कमी नाही म्हणतो. मी आता जाऊन बघा मी काय करतोय. तर मग तिथे काय चाललेला असतो, उत्सव चाललेला असतो. भगवंतांनी करवड बदललेली असते आणि सगळी
तयारी चाललेली असते. यशोदा मैयांना प्रत्यक्ष रोहिणी माता काय करत असते, त्यांना सजवत असते, त्यांचा शृंगार करत असते. आणि ते आता पूर्ण आता त्यांच्या हॉलमध्ये सगळं त्यांच्याकडून एक असं मोठं हे असतं, त्याच्यामध्ये हॉलमध्ये त्यांना तिथं सगळा काय करायचं असतं, उत्सव साजरा करायचा असतो. मग नंद महाराज काय करतात, तिथले सगळे जे सामान आहे ते सगळे शेपटावरती नेऊन टाकतात. सगळ्या पद्धतीने हे सगळं मोकळं सगळं करतात. ह्या सगळ्या घाई गडबड चाललेली असते. तितक्यात अनेक ऋषी मुनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आणि त्याच वेळेस हा जो आहे ना, श्रीधर विप्र आहे ना, तो काय करतो, एका ह्याच्यामध्ये म्हणजे एक मोठा महान ऋषी पंडित असल्याप्रमाणे तिथे येतो. पंडित येतो आणि तिथे म्हणतो की मला तुमच्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे, द्या आशीर्वाद. म्हणतात नाही, म्हणतात मी असे आशीर्वाद नाही देत, मला एकांत पाहिजे. म्हणतात मी मंत्र तंत्र वगैरे व्यवस्थित त्यांना हे करून काही यज्ञ आहुती करून त्यांना मी आशीर्वाद देणार आहे म्हणून. आणि मग तसं म्हटल्यावरती यशोदा माईला आणखीन आधीच ही पुतणीने एकांतामध्ये काय गडबड केलेली ही माहिती असते. पण तरी सुद्धा मग ते इतके असे दिव्य तेजस्वी दिसतात की मग सगळे त्यांना परमिशन देतात की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या म्हणून. मग हा श्रीधर विप्र काय करतो की त्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर मग तो भगवंतांना पाहतो आणि तिथेच काय करतो की ते असं त्याची स्वतःची विद्या, तंत्र विद्या सगळं असं घालायला, भगवंतावरती टाकायला, मंत्र तंत्र असं म्हणायला सुरुवात करते की भगवंत डायरेक्ट तिथे येतात. झोपलेले असतात तिथे येतात आणि डायरेक्ट त्याची जीभ हाय अशी त्याची मंत्रतंत्र करणारी जीपच ओढून काढतात. जीभ ओढून काढली की तो असा मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो. आणि अचानक ओरडत ओरडत तो कोणालाही न माहित होता, कोणाला न माहित होता तिथून तो पळ काढतो आणि डायरेक्ट तो कंसाकडे जातो आणि म्हणतो की खूप कठीण आहे म्हणजे बोलत नाही, बोलता येत नाही, कुणीने तो सांगत त्याचं मंत्र तंत्र बोलणं सगळंच बंद होतं, त्याची जीभच काढली ना. तर त्याला खूप अवघड वाटतं की तो कधीही तिथे आता पुन्हा परतून जाणार नाही म्हणून, असं त्या पद्धतीने तो सांगतो. म्हणजे की हा जो श्रीधर विप्र हा सुद्धा अघोरीही असतो, तरी सुद्धा त्याला तिथे काय होत नाही, थारा भगवंत देत नाहीत. आता बघा, त्याच वेळेस आहे ना, तिथं एक आहे ना काकासूर येतो. काकासूर जो कावळ्याच्या रूपामध्ये काकासूर असतो ना, हा कावळ्याच्या रूपामध्ये येतो. तर ते कावळ्याच्या रूपामध्ये येणारा हा जो काकासूर आहे, तो तिथे येतो. आला की लगेच तो म्हणतो की तुम्ही महाराज काळजी करू नका. म्हणतो की काय हा बालक तर आहे म्हणतो, आणि माझी बघा एक चोच आहे ना वज्रासारखी आहे, त्याला नुसतं एक डंक मारला ना तरी सुद्धा तो जागेवर जाईल, असा माझा हा वज्रासारखी चोच आहे. म्हणतो तुम्ही काय काळजी करू नका, मी काय ते पाहतो म्हणून. आणि तो सगळा ह्याच्यात तो इतका महाकाय काक असतो. आणि तो महाकाय काक काय करतो, डायरेक्ट कुठे पोहोचतो, गुप्त रूपाने डायरेक्ट तिथं भगवंतांच्या पाळण्याजवळ पोहोचतो, जिथं भगवंत झोपलेले असतात आणि तिथं कोणीच नसतं. आणि तिथं गेल्यानंतर मात्र त्या धोक्यासमोर तिथं समोर जातो आणि गेला की लगेचच आहे ना, तिथं भगवंतांना तो असा डंक मारायच्या आतच भगवंत काय करतात, सहजच एखादं छोटस बाळ जसं खेळणी उचलतं की नाही, त्या पद्धतीने त्यांनी भगवंत काय करतात, त्या शेपटीला धरतात आणि अशी गोल 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 फिरून अशी फेकतात, ती डायरेक्ट कंसाच्या दरबारामध्ये तो जाऊन पडतो खाली. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत इतक्या अगदी असं म्हणतात ना की भगवंतांना खेळाखेळामध्ये अनेक जे खेळणी पाठवली. पण आता इथं त्यांनी शुकदेव गोस्वामीने सगळ्या लीला सांगितल्या नाही. शुकदेव गोस्वामीने 7 दिवसामध्ये सगळं आटोपतं घ्यायचं होतं, त्यांनी सगळ्या लीला सांगितल्या नाही. तर असं म्हटलं जातं की त्यांना नाश्त्याच्या आधी भगवंत अनेक असुरांना मारायचे, नाश्ता झाला की एक्सरसाइज करत अनेक राक्षसांना मारायचे. म्हणजे अनेक कंस महाराज हे खेळणी पाठवायचे आणि सहजच ते ते खेळणी तोडून टाकायचे. अशा पद्धतीने भगवंत अनेक अशा खेळण्या तोडल्यात त्यांनी, म्हणजे ह्या अनेक राक्षसांना मारलं त्यांनी. अशा पद्धतीने भगवंतांनी अनेक अशा असुरांना मारता मारता आणखीन त्यांनी अनेक अशा सुंदर अशा मनोहरी लीला सुद्धा भगवंतांनी केल्या. जसं की सगळ्यात मनोहर लीला भगवंतांची म्हणजे कोणती, की माखन चोर लीला. भगवंतांची माखन चोर लीला, तर माखन चोर लीलेमध्ये तर ते काय करायचे भगवंत, सगळं काही प्री प्लॅन असायचं, सगळं सगळं प्री प्लॅन करायचे की आपण काय करायचं, किती जणांची टीम असणार आहे, एक टीम कुठून तिकडे ह्या रस्त्यावरून एक टीम जाणार, त्या रस्त्यावरून एक टीम येणार. परत त्यांचं प्री प्लॅन असायचे की आज कोणाच्या ह्याच्यावरती लोणी चोरायचंय, आणखीन त्याच्यामध्ये म्हणजे कोणतं लोणी चांगलं आज कुणी काढलंय आणि तिच्याच घरी चोरी करायची, लगेच दरवाज्यावरती खून करायची की ही टार्गेट, ही गोपी आज टार्गेट आहे म्हणून लगेच खून पडायचे तिथं. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत आणि सहजच म्हणजे चोरवर शिरजोर भगवंत, असे भगवंत चोरवर शिरजोर म्हणजे कशा पद्धतीने चोरी करू नये ना, सहजच सुटायचे ना, त्या पद्धतीच्या लीला भगवंतांची इतक्या सुंदर आहेत. की एकदा तरी एका गोपीच्या घरी गेले भगवंत, गोपीच्या घरी गेले
आणि गेले आणि लोणी घेतलं आणि बसले लोणी खात. आणि लोणी खात बसले की तितक्यात गोपी आली. काय करतायस? मग तो काय करते? काय नाही, चाललंय माझं जरा काम आहे म्हणतात. काय काम आहे तुझं म्हणतात, तिथं काय काम चालू आहे तुझं? खूप महत्वाचं काम आहे माझं म्हणतात. काय महत्वाचं काय काम झालं? काय नाही म्हटलंय की माझं जे वासरू आहे ना ते हरवलं होतं. मी जरा वासराला शोधतोय म्हणतात. वासराला आणि लोण्याच्या ह्याच्यामध्ये शोधतोय का? ते म्हणते मला काय कळत नाही का तू लोणी चोरायला आलाय म्हणून. नाही नाही म्हटलं की मग वासरू शोधतोय. ते म्हणते कसं काय, दाखव बरं मला. मग ते थांबा, मला तुम्हाला खोटं वाटतंय ना, मग मी सांगतो. मग भगवंत काय करायचे, एक असं 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 शोधायचा प्रयत्न करायचे, तोंडामध्ये लोणी घालायचे, शोधायचा प्रयत्न कर, तोंडात लोणी घालायचे. आणि मग थोड्या वेळाने खाऊन झालं की एक काय करायचे, खेळण्यातलं वासरू बाहेर काढलं आणि म्हणतात बघ, हे वासरू मी शोधत होतो. मग काय करायचे, गोपीने डोक्यावरती मारून घेतलं. आता काय याच्या पुढे बोलायचं, आणि त्याचं ते हसणं, आणि त्या हसण्यावरूनच भगवंतान ते काय करायचे, इतकं मोहून टाकायचे की ती गोपीच आणखी पुढे हसत राहायचे. आणि त्यांच्याकडे, भगवंताकडे पाहतच राहायचे. आता ही एक लीला झाली. आता दुसऱ्या लीलेमध्ये बघा की भगवंतांनी आता आता ठरवलं की आज ही गोपी आहे ना टार्गेट आहे, आता त्या गोपीच्या घरी लोणी चोरायचंय. आणि मग त्या गोपीच्या घरी लोणी चोरायला गेल्यावरती की असंच अगदी सहजच भगवंत गेले आणि आपली लोणी खात बसले. लोणी खात बसल्यावरती मग लोणी खाता खाता तितक्यात गोपी आली. आणि गोपीने विचारलं काय करतोय तू? काय नाही, मी म्हटलंय की मी खूप महत्वाचं काम करते. ते म्हणते काय म्हणजे, मला दिसलंय ना लोणी चोरते म्हणून. मग लगेच कृष्ण म्हणायला लागले, काय घोर कलियुग आले, घोर कलियुग. लोकांचं करायला, आपण चांगलं करायला गेलं तर लोकांना वाटतच नाही आम्ही तुमचं चांगलं करतोय म्हणून. काय असं कलियुग आलंय म्हणतात. ते म्हणतात की काय झालं, लोणी चोरतोय सरळ सरळ आम्हाला दिसतंय. म्हणले लोणी नाही काय चोरत मी. म्हटलंय मी तुमचं एवढं, तू कष्टाने सकाळी उठली एवढ्या लवकर, एवढं सगळं दही बनवलं, तू त्याचं लोणी काढलं, एवढं छान लोणी काढून ठेवलं, आणि हे लोणी हंड्यामध्ये ठेवलं. पण तुला माहिती का, तुझं लक्ष तरी असतं का? म्हटलंय काय झालं, एक अशी छोटी मुंगी आहे ना तिथून चाललेली मी पाहिली, आणि त्या मुंगीने आत हंड्यामध्ये प्रवेश केलाय, आणि मग मी ती मुंगी ना काढायचा प्रयत्न करते, दुसरं काही नाही करत म्हटलं मी. मग काय म्हणले, मग मात्र गोपीला इतकं हसायला आलं. तिला म्हटलं की काय म्हणजे भगवंत असे काय म्हणजे लीला करतात ना, इतक्या सुंदर लीला भगवंत करतायत, आणि आपण मात्र त्यांच्यावरती चोरीचा आरोप करतोय. नाही नाही नाही, खरंच ना, तू काय करतोय ना, तू चांगलं करतोय असं म्हणून गोपीने त्यांना सोडून दिलं. म्हणजे अशा इतकं भगवंतांच्या लीला सुंदर. एकदा तर भगवंत बघा की एका छोटासा अशी भिंत असते छोटी, आणि त्या भिंतीवरून पलीकडे त्यांना जायचं असतं, त्या भिंतीवरून. आणि भिंतीवरून पलीकडे जाण्यासाठी भगवंत काय करतात, त्या वरती भिंतीवर चढतात. चढल्यानंतर आता फक्त पलीकडे जायचं असतं, पण भगवंतांना खाली, कृष्णाला खाली उतरताच येत नव्हतं. कृष्णाला मग मध्येच अडकून बसले ते, त्यांना धड चढता येणं उतरता येणं, आता काय करायचं म्हटले. मग मात्र तितक्यात काय झालं, पलीकडून आहे ना नारद मुनी आले, आणि नारद मुनी नारायण नारायण नारायण, इतके त्यांना हसायला आलं. म्हटले बघा, हेच ते कृष्ण आहे की ज्यांना दहली म्हणजे भिंत सुद्धा ओलांडता येत नाही, आणि हेच ते कृष्ण आहेत की ज्यांनी 2 पावलामध्ये पूर्ण अख्खं ब्रह्मांड त्यांनी, सगळं त्यांनी ब्रह्मांड मापलंय त्यांनी. 2 पावलामध्ये सगळं 3 ब्रह्मांड मापलेत, आणि ह्या भगवंतांना एक भिंत ओलांडता येत नाही. काय तुमच्या भगवंता लीला आहे भगवंता. म्हणजे ह्या सगळ्या भगवंतांच्या इतक्या सुंदर लीला आहेत. आणि ह्या लीला काय होतात की आपल्या स्मरणामध्ये भगवंत आपल्या हृदयामध्ये जातात, आणि आपल्या हृदयाचं काय होतं, नुसत्या ह्या लीला ऐकून सुद्धा आपल्या हृदयाचं मार्जन होत असतं. आणि त्याच्यासाठी ह्या लीला समजण्यासाठी सुद्धा आहे ना, आपल्या जीवनामध्ये गुरु येणं फार महत्वाचं आहे. गुरु इतकं महत्वाचं आहे की गुरु जर ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात ना, त्याच वेळेस आहे ना गुरुंचं आपल्या जीवनामध्ये पदार्पण फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे की काय होतं की नेमकं काय, आपण मार्गाने, योग्य मार्गाने चाललोय का, किंवा काय आपलं चुकतंय का, ह्या सगळ्या गोष्टी सांगणारे आपले गुरुच असतात. आणि एकदा असं घडलं की एक राजा असतात, आणि राजा असतात, आणि ते त्यांच्या गुरूंकडे, साधूंकडे जातात, आणि म्हणतात की मी रोज भागवतम ऐकतो, सगळं काही करतो, भगवद्गीता पठण करतो, भक्तांचा संग घेतो, सगळं काही करतो, पण मी माझ्या भक्तीमध्ये पुढेच जाऊ शकत नाही. नेमकं होतंय काय, नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी पडलोय हेच मला कळत नाही. मग त्यावेळेस ना गुरु त्यांना त्यांच्या स्वयंपाकघराकडे घेऊन जातात.
आणि स्वयंपाकघराकडे घेऊन गेल्यानंतर तिथे चूल पेटवलेली असते आणि चूल पेटवून ठेवलेली असते आणि वरती अगदी वरती एक असं अशी दोरी असते आणि त्याच्यावरती एक मोठा असा आहे ना घडा असतो आणि त्या घड्यामध्ये एक भात शिजायला ठेवलेला असतो आणि मग म्हणतात की आता तुम्हाला मला जेवायला वाढायचंय तर किती वेळामध्ये मी तुम्हाला जेवायला वाढेल आणि कधी हे शिजेल सांगा बरं. तर ते म्हणतात की शिजूच शकत नाही म्हटले की कसं शिजेल म्हटलं की हे शिजू शकत नाही. तर कशामुळे नाही शिजू शकत म्हटले सांग बरं मग राजा. तर ते म्हणतात की त्याला आग कशी लागल, आग लागण्यासाठी त्यांना काय लागणार आहे की थोडस खाली अग्नी लागणार, त्याला खाली हंड्याला घ्यावं लागणार, चुलीवरती अग्नीच्या जवळ पाहिजे. त्यावेळेसच काय होणार आहे की ती आग बरोबर तिथं पोहोचेल, त्यांना हंडेवरती पोहोचेल आणि त्याच वेळेस ती शिजेल आणि मग लवकरच आपण जेवण करू शकतो. असं आपण लवकर जेवण नाही करू शकत. मग त्यावेळेस ते म्हणतात की हा, म्हणतात ठीक आहे की नाही, बरोबर आहे असं वाटतंय ना तुला. तर त्याच पद्धतीने बघा की तुमच्याकडं योग्य गुरु परंपरा आहे, योग्य ज्ञान आहे म्हटले तुमच्याकडं, योग्य ग्रंथ आहे, वैष्णवांचा संघ आहे, तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी प्रगती पुढे करू शकत नाही. कशामुळे करू शकत नाही प्रगती? तर ते एकच कारण आहे आपलं. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ना गुरूंना आपण महत्व देत नाही. आपले आपले गुरु बलरामजी सुद्धा आपले गुरु तत्व आहे आणि ते बलरामजींना शरणागती आपण होत नाही. आपण नित्यानंद प्रभूंना आपण शरणागत जात नाही. नित्यानंद प्रभू हे इतके गुरु बलरामजी, नित्यानंद प्रभू, गुरु महाराज हे सगळेत ना आपल्याला सांभाळून घेणारे. म्हणजे आपल्यासारखे हे जे जीव आहेत ना, त्या जीवांना जे आपण सगळं काही करतोय पण भक्तीमध्ये मात्र स्थिर आहेत, अजूनही प्रगती करत नाही. कशामुळे? तर केवळ एकमेव कारण आहे की आपली तितकी आपली अशा गुरूंप्रती शरणागती आपली नाहीये. आपण अजून सुद्धा तितक्या पद्धतीने आपण गुरुवरती प्रेम करत नाही. आणि जरी आपल्या गुरूंवरती प्रेम करणं म्हणजे काय, तर गुरूंवरती आपण आहे ना, गुरूंनी जे काही सांगितले ना ते जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं. रोज एकदा का होईना आपलं गुरु आपल्यापासून दूर असेल ना तर रोज त्यांचे आपण लेक्चर्स ऐकायला पाहिजेत. रोज आपण ठरवून ठेवायचं की एवढा अर्धा तास मी ना गुरु महाराज, अर्धा तास तरी आता एवढा ना, एवढ्या अर्धा तासामध्ये मी फक्त गुरु महाराजांविषयीच ऐकणार. गुरु महाराज आपल्याला काय सांगतायत त्यांचं दर्शन घेणार, गुरुपूजा करणार, ह्या सगळ्या गोष्टी ना फार महत्वाच्या आहेत. एक 2च मिनिटं. हरे कृष्ण. सॉरी. तर बघा की खूप महत्वाचं आहे की गुरु आपल्या जीवनामध्ये येणं सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने हे गुरु आपल्या जीवनामध्ये आले, बलरामजी आपल्या जीवनामध्ये आले, नित्यानंद प्रभू आपल्या जीवनामध्ये, हे सगळे येणं फार महत्वाचं आहे आणि याच्यामुळे आपल्याला भगवंतांच्या काय जे लीला आहेत ना ते आपल्याला लक्षात येतात. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे की श्रील प्रभुपादांचं एक हयग्रीव प्रभू प्रभुपादांचे खूप महान असे शिष्य होते. तर ते शिष्य हयग्रीव प्रभू काही दिवस आहे ना दूर गेले थोडे भक्तीपासून आणि ह्या वैष्णवांपासून दूर गेल्यानंतर आहे ना त्यांना नंतर त्यांची दाढी वाढलेली असते, केस वाढलेले असतात आणि एक दिवस आहे ना ते प्रभुपादांना भेटायला येतात. आणि भेटायला आल्यानंतर कोणीच त्यांना ओळखू शकलं नाही का, तर त्यांना असं वाटलं की सगळ्यांना हयग्रीव प्रभू माहिती होतात पण तरी सुद्धा त्यांचे हे दाढी वाढलेले, केस वाढलेले पाहून त्यांना कोणी ओळखलं नाही आणि ते म्हटले की मला प्रभुपादांना भेटायचंय. तर ते म्हटले तुम्ही कोण आहे म्हणून सांगू, तर मग ते सांगतात मी हयग्रीव आहे म्हणून. मग त्यावेळेस प्रभुपादांकडे ते भेटायला जातात. प्रभुपादांना ज्यावेळेस ते भेटायला गेले ना तर त्यावेळेस आहे ना प्रभुपादांकडे असं जवळ गेले आणि ते प्रभुपादांना अशी मिठी मारली आणि त्यांच्या मांडीवरती खूप रडले. प्रभुपादांच्या मांडीवरती झोपून खूप रडले आणि रडल्यानंतर त्यावेळेस प्रभुपाद सुद्धा त्यांच्यासाठी खूप रडले. आणि त्यावेळी मात्र मग त्यावेळेस मग ते म्हटले की मी खूप तुमच्यापासून दूर गेलो आहेस, मला तुमच्या जवळ यायचे, मी जरी तुमच्यापासून इतके दिवस दूर होतो ना तर मी एक दिवस सुद्धा तुम्हाला विसरू शकलो नाही, एक दिवस सुद्धा. म्हणजे हे जे प्रेम आहे ना गुरु महाराज आणि शिष्याचं, गुरुचं आणि शिष्याचं हे नातं असलं पाहिजे की ते इतक्या जवळ असले पाहिजे की ते त्यांना म्हणजे आता प्रभुपाद बघा की प्रत्यक्ष प्रभुपाद सुद्धा त्यांच्यासाठी रडले. आणि हे आणि त्यावेळेस मग ते पुन्हा भक्तीमध्ये आले, त्यावेळेस प्रभुपादांच्या जवळ आले. म्हणजे ह्या गोष्टी ना की आपण स्वतः एकट्याने जे काही गोष्टी केल्या ना तर त्या सगळ्या ना आपला मार्ग चुकू शकतो, आपल्या चॉईस चुकू शकते आपली. आणि हे गुरुच आपल्याला काय करतात की योग्य मार्ग आपल्याला फक्त गुरु दाखवू शकतात. आणि
तर मग आपल्याला जे तीव्रता आणायची असेल ना, ती सुद्धा आपल्याला गुरु सांगतात की कशी तीव्रता आणली पाहिजे. एक शिष्य गुरूंकडे जातात आणि म्हणतात की मी काय करू की माझ्यामध्ये तीव्र भक्ती येण्यासाठी मी काय करू. तर मग ते म्हणतात की तुला जर तीव्रता भक्तीमध्ये जर तीव्रता आणायची असेल तर मग तुला काय केलं पाहिजे ते थांब मी सांगतो. म्हटलं ये चल. मग म्हणतात यमुनेच्या किनारी घेऊन जातात त्यांना. यमुना नदीमध्ये घेऊन गेल्यानंतर ते काय करतात, असं त्यांना घेतात आणि खाली बुडवतात. खाली बुडवल्यानंतर तो शिष्याला पूर्ण पाण्यामध्ये बुडवलं, त्याला गुदमरायला लागतो. दोन्ही हात वरती करतो आणि ओरडायला सुरुवात करतो. आणि मग पुन्हा वरती मग म्हणतात की गुरु महाराज मी तुम्हाला काय प्रश्न विचारलाय, तुम्ही उत्तर काय देताय. तर ते सांगतात की आत्ता तुझ्यामध्ये जी काही तीव्रता होती, आत्ता काय तीव्रता होती की तुला पाण्यामध्ये बुडाल्यानंतर दोन्ही हात वरती करून तो जसा ओरडत होता ना, तसं तू भगवंतांसाठी ओरडलं पाहिजे. भगवंतांना तुला याच जन्मात जर तुला भक्तीची आणि भगवंतांची जर प्राप्ती करायची असेल तर तुला तेवढी तीव्रता तुझ्या हृदयामध्ये आणायला पाहिजे. तर तू काय करू शकतो की तर तू भगवंताची प्राप्ती करू शकतो. बघा की आपण एका फरशीवरची सगळी धूळ काढतो. फरशी बाहेरची फरशी असेल, बाहेरच्या फरशीवरती झाडाचा पाला पाचोळा पडलेला असतो, त्यावेळेस आपण त्याला सहज झाडून काढू शकतो झाडून. परंतु त्या फरशीच्या मध्ये अंतर जे फरशी आहे त्याच्या दोन्ही फरशींच्या मध्ये जे अंतर असतं, खच असते, त्या खचीतली घाण काढणं किती अवघड असतं. तर ती घाण लगेच निघत नाही आणि ती घाण आहे तर ती घाण निघणं खूप अवघड आहे. जसं की आपण आहे ना 4 नियम पालन करतो, बाकी सगळं करतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला जे काही गुरु महाराजांनी सांगितलंय ना, ते सगळ्या गोष्टी हे करत असतो. पण आणि परंतु काय होतं, जी मनामध्ये जी सूक्ष्म जी घाण आहे ना, ती अजून आपली तरी सुद्धा बाहेर पडलेली नसते. आणि ही सूक्ष्म घाण आहे ना आपल्या गुरूंना दिसत असते आणि गुरु आपल्या हृदयातली ही सूक्ष्म घाण आहे ना बाहेर काढत असतात. हे गुरु काम करत असतात. त्याच्यामुळे की गुरु महाराजांचं एवढं काम आहे की आपल्याला काय असं वाटतं की सगळ्या गोष्टी ना सगळ्या दिखाव्यासाठी कराव्यात. सगळ्या म्हणजे जे दंभ आहे, जसं प्रलंबासूर हे दंभाचं उदाहरण आहे. म्हणजे स्टेटस ज्याला म्हणतो की ना, स्टेटस मेंटेन केलं पाहिजे की मी जे काही करत आहे ना ते सगळं माझ्या स्टेटस साठी करत आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मेंटेन करायला प्रयत्न करत असतो. जर तसं हा दंभाचं उदाहरण की तो सुद्धा कसा ठरत असतो की कशा पद्धतीने मी जे आहे का ते आहे ते दाखवायचं नाही, जे नाही ना मी माझे जे नाही ना ते वर करून दाखवायचं. म्हणजे हे जसं की झोपलेल्याला काय म्हणतात ना, झोपलेला असतो ना तर त्याला उठवणं, झोपलेल्याला उठवणं काय आहे की झोपलेला असेल तर त्याला उठवू शकतो सहजच, पण जो नाटक करत असेल ना त्याला उठवायचं खूप अवघड आहे. म्हणजे जसं की जो अनर्थ आपल्यामध्ये आहेत ना, तर ते अनर्थ जर कोणी सांगितलं असेल ना तुमच्यात हे अनर्थ आहे, तर ते सांगत असेल तर हो तयार झालं पाहिजे, हो माझ्यात हे अनर्थ आहेत आणि मी ते अनर्थ काढण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही जर म्हटला ना माझ्यात हे अनर्थ नाहीयेत, हे सगळ्यात मोठा अनर्थ आहे. सगळ्यात मोठा अनर्थ आहे की तो अनर्थ जर आपल्याला दिसतच नसेल की आपल्यात हा अनर्थ आहे, कळतच नसेल की आपण आजारी, तर आपण गोळ्या औषधं कसे घेणार. आपल्याला कळलं पाहिजे की आपण आजारी आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की भगवंतांच्या लीलाचं श्रवण केलं पाहिजे. सतत भगवंतांच्या लीलांचं श्रवण, कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या ना तर सहजच आपल्याला काय होऊ शकतं की आपल्यामध्ये ती चित्त मार्जन होऊ शकतो. आणि बघा की आपली आयडेंटिटी वेगळी पडते. आपल्याकडे जी कंठी माळ आहे ना त्याच्यावरून आपल्याला आपण कुठे पण आहे ना काही उगीच काहीतरी वागण्याचा प्रयत्न करत नाही, अगदी सिन्सिअरी वागण्याचा प्रयत्न करतो. का तर आपल्या गळ्यामध्ये कंठी आणि आपण हरे कृष्णवाले आहोत हे सगळ्यांना माहिती आहे, त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकदा तर गिरिराज महाराज तर एकदा श्रील प्रभुपादांबरोबर गेले होते आणि श्रील प्रभुपाद काही थोडीशी गर्दी होते म्हणून प्रभुपाद थोडेसे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर आता गिरिराज महाराजांना काय करायचं असतं, प्रभुपादांना गाठायचं असतं. मग त्यामुळे काय होतं की मध्ये एक लाईन असते, दोरी असते आणि ती दोरी वरती करून शॉर्टकटनी ना गिरिराज महाराज त्या दोरीच्या खालून घुसतात आणि पुढे पळतात. तितक्याच तिथे ना जी एक लेडी असते जी, तर ती मोठ्याने ओरडते, तू साधूच आहे ना. ती अशी ओरडते, तू साधूच आहे ना आणि तू कसं काय असं करू शकतो. हे जे शब्द आहेत ना गिरिराज महाराज म्हणतात की मला हे शब्द अजूनही आठवतात, इतके माझ्यामध्ये अजून सुद्धा ते असे ना एक एक प्रकारे ना इको कसा वाचतो ना त्या पद्धतीनं ते शब्द वाजत असतात. आणि सतत माझ्या लक्षात येतं की मी जे काही वागतोय ना की मी माझ्या साधूपणाला बरोबर पद्धतीने वागतोय का, मी त्याला साजस असं वागतोय का.
त्याच पद्धतीने आपण सुद्धा प्रत्येक गोष्ट विचार करूनच वागली पाहिजे, की आपण जे करतोय ना, तर ते व्यवस्थित करतोय का, की त्या पद्धतीने करतोय का. त्याच्यासाठी आपल्यात संस्कार असणं गरजेचं आहे. आणि संस्कार आपल्याला आहे ना, हे संस्कार आपल्या नामस्मरणाने, कथेने सतत हे संस्कार येत असतात. आणि हे संस्कार किती तुम्ही एज्युकेटेड असो आणि तुमच्यात जर संस्कार नसतील ना, त्याचा काहीच उपयोग नाहीये. तर त्याचं पण एक उदाहरण बघा, की एक टीव्ही सेशन म्हणून एक मुख्य चुनाव आयुक्त होते ते. तर एवढ्या मोठ्या पदावरती, आयुक्त ह्या पदावरती, ते असेच मसुरीला सुट्टीला गेलेले असतात. मसुरीला सुट्टीला चाललेले असतात आणि जाताना रस्त्या उत्तर प्रदेशामधून तिथं जाताना त्यांना नाही कशी खूप अशी झाडे दिसतात आणि झाडावरती ना सगळे असे ना एक घरटे असतात. ते घरटी बघा की तुम्हाला ते खूप छान असे ना सुगरणीचे घरटे बांधलेले असतात. ते किती छान पद्धतीने बांधतात. तर ते दिसायला सुद्धा खूप रेखीव असतात आणि त्यांची पत्नी काय म्हणते की मला ते घरटं पाहिजे म्हणून. तर मग ते लगेचच गाडी थांबवतात आणि तिथे एक गुराखी असतो आणि त्या गुराख्याला बोलवतात आणि म्हणतात की तेवढं ना ड्रायव्हरला पाठवतात. ड्रायव्हरला म्हणतात की जा आणि त्या गुराख्याला बोलून आण आणि त्याला ते घरटं काढायला लाव म्हणून. आणि ते घरटं खूप विहिरीच्या अगदी कडेला मध्यभागी असतं. त्याला काढायचं खूप अवघड असतं. आणि पण एक साईडला पण एक घरटं असतं आणि ते जरा उंच असतं आणि ते उंच घरटं आहे ना ते काढायला सांगतात. तर मग तो गुराखी काय म्हणतो की ते मला काढता येईल पण मी काढणार नाही. तर मग 2-3 बरं ते म्हणतात की तो माघारी येतो आणि म्हणतो, तो म्हणतो मी नाही काढणार म्हणून. तर ते म्हणतो, धर म्हणतात की त्याला आहे ना 1,000 रुपये दे. त्याने कधी पाहिलं पण नसेल. 1,000 रुपये दे आणि त्याला म्हणावं ते घरटं काढून दे म्हणून. तर ते 1,000 रुपये घेऊन जातो आणि म्हणतो ते घरटं काढून द्या. ते म्हणतो नाही बाबा, म्हणतो मी तुम्हाला किती पैसे द्या पण मी ते घरटं काढणार नाही. असं म्हटल्यावर मात्र मग ते शेषन काय म्हणतात की जा त्यांना बोलून आण म्हणून, त्या गुराख्याला बोलून आण. मग तो गुराखी येतो. आणि तो मुलाला, त्या गुराखी मुलाला विचारतात की तू का बरं एवढे पैसे देऊन सुद्धा ते घरटं काढायला तयार होत नाही. तर तो काय म्हणतो, तो खूप छान उत्तर देतो. तो म्हणतो की बघा की हे मी जे घरटं तुम्हाला काढेल आणि तुम्हाला ते छान वाटेल घरटं घेऊन जायला, परंतु संध्याकाळी त्यांचे आई वडील ज्यावेळेस येतील आणि त्यावेळेस त्याच्यात तिचे अंडे शोधण्यासाठी ते प्रयत्न करतील, इकडे तिकडे बघतील आणि त्यावेळेस त्यांना अंडे सापडले नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि मग हा विचार करून मला पैसे पण नको आणि मी फक्त त्या आई वडिलांचा विचार करतोय, असं म्हणून तो निघून जातो. त्यावेळेस त्यांना संध्याकाळी गेल्यानंतर हे टीव्ही स्टेशन आहे ना इतके विचार करतात, एवढे विचार करतात आणि म्हणतात की मी एवढा सुशिक्षित झालो, एवढं मी शिक्षण घेतलं, एवढा उच्च पदावरती गेलो, तरी सुद्धा माझ्या मनात का बरं हा विचार आला नाही. म्हणजे माझ्यामध्ये तितकी माझे संस्कार माझ्यामध्ये नाही, तितके संस्कार हा निरक्षर हा जो गुराखी आहे ना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे संस्कार आपल्यामध्ये येणं, आपल्याला दंभ न ठेवणं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी न वागणं आणि सतत गुरुची शरणागती घेऊन आहे ना आपण आहे ना सतत नामस्मरण करत राहणं, भगवंतांच्या कथा ऐकत राहणं आणि ह्या सुंदर मनोहरी कथा ऐकून आहे ना भगवंतांच्या लीला ऐकून आपण आपलं चित्त मार्जन करू शकतो आणि हरिनामांना, कथेला पूर्ण शरणागत जाऊन आपण आपली स्वतःची भक्ती करू शकतो आणि आपण आपल्या हृदयामध्ये भगवंतांना आणू शकतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर वेळ खूप झालेली आहे आणि भरपूर लीला आहेत, परंतु आपल्याला उद्या काही ऐकायच्याच आहेत भगवंतांच्या लीला. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल ते सर्व वैष्णवांचा कृपा आशीर्वाद आहे. नित्यानंद प्रभूंची, गुरु महाराजांची कृपा आहे. हरे कृष्ण. तर कोणाला काही चुका असतील तर चुकीचं काही सांगितलं असेल तरी सांगू शकता. काही प्रश्न असतील तर तेही सांगू शकता. हरी बोल. हरी बोल. सेटिंग चेंज केलंय. हा, म्यूट केलंय वाटतं सगळं. हा, तुझी पूजा मस्त, खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, थँक्यू. खूप सुंदर. म्हणजे भगवंतांच्या लीला सुंदर आहेतच, पण तुम्ही त्या अजून इतक्या छान प्रकारे सांगता ना की ते आमच्या भौतिक कानांना त्या आध्यात्मिक लीला मधलं सुंदरता अजून चांगल्या रीतीने समजते. थँक्यू. द वे यू टेल इट्स सो नाईस, ब्युटिफुल. थँक्यू. मग मी हे केलंय का चेंज? हो, झालंय माताजी चेंज. हरी बोल. खूप सुंदर लेक्चर माताजी. एवढ्या सुंदर स्टोरीज तुम्ही एवढ्या उत्साहाने सांगता.
खूप खूप धन्यवाद माताजी. मला एक क्वेश्चन विचारायचा होता. ऍक्च्युली हा भगवंत दयाळू आहे, पण आपल्याकडून अजाणतेपणे कधी कधी आता डासांचं म्हणा किंवा चिलटं असतात बघा, फळांवर बसतात. मग ते मारले जातात की नाही, म्हणजे किंवा आपण ते पकडायचा प्रयत्न करतो, किंवा बरेच लोक डास मारण्यासाठी मॅट वापरतात, किंवा आता आपण गुड नाईट पण वापरतो. मग असा अपराध होतो. मग ह्याच्या साठी काय केलं पाहिजे, म्हणजे तो अपराध धरला जातो का, कसं योग्य आहे ते? कारण आपल्या प्रोटेक्शन साठी पण आपल्याला जे दुसरे डिसीजेस होऊ नये म्हणून हायजीन पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याबद्दल थोडं गाईड करू शकता का? हो माताजी, म्हणजे ना आपण पाहतो की डास, जसं प्रभुपादांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की डास आणि एक हे आहे बोल, की थोडा आवाज कट. साप. हा, हरी बोल. आणि सापाला हा. साप सुद्धा आणि डास सुद्धा हे असंही म्हटलं जातं की याला मारलं तर पाप होत नाहीये. कारण आहे ना, ते आपण आपल्या ह्याच्यासाठी करत असतो, म्हणजे आपल्या सुरक्षितेसाठी प्रोटेक्ट. आपण करत असतो. पण इतर मात्र, जसं की मुंगी म्हणा, किंवा आपण जे कॉक्रोच मारतो, किंवा पाली, हे सगळं जे आहे ना, याचं मात्र आपल्याला कर्मफळ लागत असतं. आणि त्याच्यासाठी एकच उपाय सांगितलाय की फक्त हायजीन, स्वच्छता ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते आलं नाही पाहिजे. पण डासासाठी आणि एक सापासाठी मात्र असं सांगितलं जातं की तिथून म्हणजे ते कर्माला बाध्य होत नाही, कारण आपण आपल्या सुरक्षितेसाठी आपण त्या गोष्टी करत असतो म्हणून. कारण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं पण उदाहरण आपल्याला आपण पाहतो येस ना, येस की येस. अशा पद्धतीने तो जो साप तिथून चाललेला असतो आणि वरून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना सांगतात की आधी त्याला मार म्हणून. कारण आहे ना, आपल्याला म्हणजे हिंसक आहे, आपलं जो शरीर आहे ते आपल्याला भगवंतांच्या सेवेसाठी त्याचा व्यवस्थित आपल्याला त्याचं सुरक्षितता ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी आपण चांगलं अन्न पण खातो, किंवा आणखीन चांगली झोप पण घेतो. आणि त्याच पद्धतीने आपलं शरीर निरोगी राहिलं तर आपण आपल्या भगवंतांची, वैष्णवांची सेवा करू शकतो. आणि त्याच पद्धतीने हे शरीर आपल्यासाठी फार महत्वाचं आहे सध्या. त्याच्यामुळे तेच आपल्याला भगवत धामापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आता पाहतो आपण ह्या डासांमुळे किती अनेक रोग येतात. आता तर चिकनगुनिया सारखा किती रोग हा पसरला आहे, तर ज्याच्यामुळे आपण व्यवस्थित, आपलं जर झाला तर व्यवस्थित चॅन्टिंग सुद्धा करू शकत नाही. मग हे सगळ्या गोष्टी आहेत ना, की त्याच्यामुळे थोडस ते कर्माला बाध्य नाही पडत. पण बाकीच्या मात्र सगळे कर्माला बाध्य पडतात, आपल्याला त्याचं कर्मफळ भोगावंच लागतं. हरे कृष्ण. हरी बोल माताजी. खूप खूप धन्यवाद. आणि हरी त्या बोल. मत्सरी पण आहेत, सांगितलं शैली पूजा. हा, हो हो, हा. मत्सरी आहे. कारण येस. मत्सर हा म्हणजे हे सगळे, जरी सगळे आहेत ना, जे अवगुण आहेत, तर ते भगवंतांना आपल्याला अर्पण करता येतात. पण मत्सर मात्र हा असा आहे की जो भगवंत त्याचा स्वीकार करत नाही. भगवंत त्या अवगुणांचा मत्सर कोणाचाही केलं ना, तर तो मात्र भगवंत कधीच स्वीकार करत नाही. आणि हे मत्सरी आहेत ते जे मच्छर, हे साप वगैरे, हे सगळे मत्सरी स्वभावाचे आहेत ना, तर ते सुद्धा आहेत, माताजी म्हटले तसं. थँक्यू. आणखीन काही प्रश्न असतील तर प्रयत्न करते. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर क्लास झाला. थँक्यू. सगळे पॉइंट्स एकदम वाखाणण्यासारखे आहेत. आणि आणि सगळ्यांना, तुम्हाला आणि सगळ्या गीतामृत मध्ये, नामामृत सगळ्या टीमला जन्माष्टमीच्या शुभेच्छा इन ऍडव्हान्स. कारण उद्या सगळेजण कदाचित सेवेमध्ये असणार आहेत. थँक्यू. तुमचा हरे सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर खरंच छान जन्माष्टमी होऊ शकते. तुमचा आशीर्वाद असू द्या माताजी आमच्यावर. नाही नाही माताजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थांबायचं का माताजी? थांबूयात माताजी आपण. लिव्ह करता का?